एकतानगर परिसरात रस्ता काँक्रिटीकरण कामाचा नगरसेविका सुशीला इशी यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील साखरी रोडवरील लुंबिनी वन परिसरातील साई एकता नगर परिसरात 35 लाखांचा रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नगरसेविका सुशीला इशी यांच्या हस्ते संपन्न झाला। दलित वस्ती नागरी सुधार योजनेअंतर्गत हा रस्ता काँक्रिटीकरण काम करण्यात येत आहे। एकता नगर भागात पक्के पीर बाबा दर्गा या परिसरात पक्का रस्ता नसल्याने रहिवाशांना गैरसोयी सहन करावी लागत होती। परिसरातील नागरिकांना घरापर्यंत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती। तसेच परिसरातील वाहनधारकांना आणि विद्यार्थ्यांना देखील याचा फटका बसत होता। त्यामुळे या भागातील नागरिकांनी नगरसेविका सुशीला इशी यांच्याकडे रस्ता तयार करून देण्याची मागणी केली। या मागणीची दखल घेऊन नगरसेविका इशी यांनी दलित नागरी वस्ती योजनेतून या रस्ता कामासाठी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर करून या निधीतून या रस्ता कामाच्या काँक्रिटीकरणाचा प्रारंभ करण्यात आला। या प्रसंगी नगरसेविका सुशीला इशी यांचे पुत्र सामाजिक कार्यकर्ते योगेश इशी, पत्रकार मिलिंद बैसाणे, रत्तन मोरे, धनराज महाले, अशोक सेंदाणे, विनोद मोरे, उत्तम मोरे, देवरे साहेब, भाईदास मोरे, सजन तमखाणे, सनी बैसाणे, ॲडव्होकेट गायकवाड, कल्पना मोरे, गायत्री महाले, संगीता सेंदाणे, देवरेताई, सुजाता मोरे, मीराताई, अरुणा तमखाणे, मीराबाई बैसाणे, नेरकर, मेघा गायकवाड आदी नागरिक उपस्थित होते। 40 ते 50 वर्षापासून ह्या लुंबिनी वन परिसर, एकता नगर आणि ह्या सर्व भागातून फक्त कागदांवर रस्ते होत गेले आणि आम्ही देखील उघड्या डोळ्यांनी बघत गेलो। आम्ही भरपूर प्रचंड अशा तक्रारी देखील केल्या आहेत नगरपालिकेला, परंतु ह्या भागामध्ये कधीही रस्ते झाले नाहीत, साधे मुरुम देखील टाकायला कोणी आलं नाहीये। परंतु आता आमच्या सुशीलाताई इशी नगरसेविका यांच्या माध्यमातून आणि अप्पासाहेब इशी यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसर यांचा जो वार्ड आहे त्या वार्डच्या पलीकडे जाऊन जे कामं होत आहेत ते खूप चांगली आणि यथोचित अशी खूप होत आहेत। आणि विशेष म्हणजे डांबरीकरण न करता किंवा 2-4 वर्ष डांबरीकरण परत उघडून जातं, यासाठी त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि चांगल्या दर्जाचे रस्ते या आमच्या सर्व विभागाला या परिसराला दिल्यामुळे आम्ही सुशीलाताई इशी नगरसेविका आमच्या विभागातल्या आणि अप्पासाहेब इशे यांना खूप खूप कॉलनीवासी सर्वजण आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो। याच्या पुढे देखील मी कॉलनीवासी यांना सगळ्यांना विनंती करतो की याच्या पुढे जर समजा गेल्या मागच्या वेळेचे जे काही कसं राहिले असेल, काही मतं इकडे तिकडे झाले असतील, तर यावेळेस अप्पासाहेब असो का ताईसाहेब इशे असो, तर आपण भरभरून मतांचं जेवढं दान देता आलं ते करायचं आहे। त्याच्यामुळे आपल्याला या विभागाला आणखी जास्तीत जास्त काम या भागाचं होणार आहे आणि या रस्त्याचं काँक्रिटीकरण झाल्यानंतर या राहिलेल्या उर्वरित ओपन प्लेसमध्ये ब्लॉक लावले जाणार आहेत, पेवर ब्लॉक लावले जाणार आहेत आणि याच्यावर बाकडे देखील ठेवले जाणार आहेत की जे आमचे रिटायर्ड मंडळी जी आहे यांना संध्याकाळचा 2 तासाचा जो विरंगुळा जो इथं घालवला जाणार आहे त्याच्यासाठी अप्पासाहेबांकडून आणि ताईसाहेब इशींकडून इथे चांगली अशी सोय करण्यात येणार आहे। मी कॉलनीवासींतर्फे आणि आमच्या सर्व या परिसरातील कुटुंबियांतर्फे अप्पासाहेबांचे आणि ताईसाहेबांचे आभार मानतो। जय हिंद, जय भारत, जय भीम।